ज्यांची तुम्ही आता हकालपट्टी जाहीर केलीत, मनसेतूनही दिनकर पाटील गेलेले आहेत आणि त्या प्रवेशांना विरोधही होतो आहे भाजपतून. जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून जे गेले किंवा आमच्याकडून जे गेले ते भटकेच आहेत. ते भटकेच आहेत. कधी एखाद्या पक्षात ते स्थिर राहिले आणि जिथे राहिले तिथे त्या स्थिरतेनं काम केलं असं कधी आम्हाला दिसलं नाही, तरी ते आमच्या पक्षामध्ये होते. गिरीश महाजन हे स्वतःला बाहुबली समजतात, पण नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या भागात त्यांना फार मोठा फटका बसला. त्यांची पत्नी बिनविरोध निवडून आणली असेल, पण उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यांना फार मोठं यश याच कारणामुळे मिळू शकलं नाही. भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे असा दावा ते करतात. भारतीय जनता पक्षाकडे देशात सर्वाधिक संपत्ती आणि साधारण 10,000 कोटीचा निधी आहे. गौतम अडाणी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा सदस्य आहे, बरोबर ना? तरीही त्यांना इतर पक्षांचे खासदार, आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडावे लागतात. हे श्रीमंत भिकाऱ्याचं लक्षण आहे. श्रीमंत भिकाऱ्याचं. आणि जेव्हा जेव्हा भिकारी होतो तेव्हा तो अत्यंत लाचर आणि लोचटपणे वागतो. पहा ना चेहऱ्यावरचा लोचटपणा गिरीश महाजन यांचा आज पाहिला. त्यांच्या पक्षाचा विरोध होतो या लोकांना घ्यायला. लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचे लोक रस्त्यावर उतरलेत. देवयानी फरांदे आमदार आहेत, त्या रस्त्यावरती उतरलेले आहेत. त्याच्या आधी सीमा हिरे रस्त्यावर उतरल्या होत्या. तरीही कुणालाही न जुमानता हे लोक इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांना फोडून विकत घेतात. हे या महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारं कृत्य आहे. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी हे राजकीय चारित्र्याच्या गप्पा मारतात ना. मग ज्यांच्यावर तुम्ही कालपर्यंत आरोप करत होतात नाशिकमध्ये, भ्रष्टाचाराचे व इतर काही आरोप, गुंडगिरीचे, अंडरवर्ल्डचे, हे सगळे तुमच्या पक्षातच कसे? बलात्कारी, खुनी कसे काय? का गिरीश महाजनना एक नवीन गँग निर्माण करायची आहे? दाऊद सारखी. चला कसं आहे की काल संध्याकाळपर्यंत या दोन्ही पक्षातले नेते ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल पेढे, लाडू एकमेकांना भरवत होते. दिनकर पाटील लाडू वाटत होते, लाडू भरवत होते. हे आमचे जे गेले वीर ते गुलाल उधळत नाचत होते आणि नाचता नाचता तिकडे गेले आणि त्यांनी घेतले. हे निर्लज्ज नक्की कोणाला म्हणायचं? यांना म्हणायचं की घेणाऱ्यांना म्हणायचं? नाही, पण ते असं म्हणतात की विकासासाठी आम्ही जातो, आमची कोणावर नाराजी नाही, ठीक आहे, विकासासाठी आम्हाला जाणं फक्त भारतीय जनता पक्ष. आता ट्रम्प पण जाणार त्यांच्या पक्षात, अमेरिकेचा विकास करायचा, बरं का? ट्रम्प जाणार आहे, फ्रान्सचा अध्यक्ष मॅक्रॉन जाणार आहे, कारण फ्रान्सचा पण विकास झालेला नाही ना आणि अमेरिकेचा विकास झालेला नाही. तर ट्रम्प आणि मॅक्रॉनला सुद्धा ते त्यांच्या पक्षात घेतील गिरीश महाजन. त्याचबरोबर पुण्यामध्ये भाजपसोबत असलेल्या अजित पवारांसोबत जाण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने नकार दिलेला आहे आणि त्यामुळं एकीकडे शरद पवारांचा पक्ष त्यांच्यासोबत जातोय, परंतु काँग्रेसनं मात्र पूर्ण नकार दिलेला आहे. ठीक आहे, काँग्रेसची भूमिका आहे. जसं मुंबईमध्ये त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे तशी त्यांनी पुण्यामध्ये एक भूमिका घेतली आणि ती योग्य आहे. तर आपण बघितलं संजय राऊत यांचा हा माध्यमांशी संवाद सुरू होता. फडणवीस मोदी राजकीय चारित्र्याच्या बाता मारतायत असं राऊतांनी म्हटलेलं आहे माध्यमांशी संवाद साधताना. गुंड बलात्कारी तुमच्या पक्षातच कसे येतात असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय भाजपाला.